संजय राऊत डबल ढोलकी आहेत. त्यांची ढोलकी दोन्ही बाजूने वाजते. ते जर सच्चा एका बाजूने वाजणारे असतील तर त्यांनी पहिले याचं उत्तर द्यावं. उदयनराजे यांच्या विरोधामध्ये उमेदवाराला त्यांचं समर्थन काय आहे? छत्रपतींच्या वंशजाच्या विरोधात प्रचार करायला उद्धवजी आणि ते का जाणार आहेत? छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागण्याचं कुकृत्य याच संजय राऊत यांनी का केलं? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याचा उपयोग करून पराक्रम केला ती वाघ नखावर शंका आदित्य ठाकरे यांनी का केली? आणि त्यामुळे छत्रपतींच्या गादीच्या विरोधात प्रचाराचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या एका अर्थाने उबाटा गटाने नेहमीच छत्रपती आणि छत्रपतींच्या वंशजांवर प्रश्नचिन्ह संशय उपस्थित केलेत. ही त्यांची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आणि त्यांच्या वारसाबद्दल एका अर्थाने योग्य होती का याचं उत्तर पहिलं संजय राऊत यांनी द्यावं. सर, शरद पवार असे म्हणाले आहेत की मोदींना पुन्हा एकदा निवडून देणं म्हणजे देशासाठी धक्का असेल. खऱ्या अर्थाने विकसित भारताचं स्वप्न, जगामध्ये भारताची उंचावलेली मान, सामान्य गरीब माणसाला, शेतकऱ्याला, युवकाला, महिलांना, गरिबांना, सर्व समाजाला मिळणारं योग्य स्थान आणि त्यातनं असलेली एक मोठी मोदी साहेबांबरोबर असलेली लाट हे बघून ज्यांना आपल्या राजकीय अस्तित्वाला धक्का बसलाय, असे धक्का बसलेल्यामध्ये आज शरदचंद्र पवार साहेब आहेत आणि तोच धक्का त्यांना पचत नाहीये म्हणून ते असं विधान करतायत. वरून कुठेतरी विरोधक आक्रमक झालेले होते. आता थोड्या वेळापूर्वी बातमी आली की निर्यातीस परवानगी मिळाली. आपली काय प्रतिक्रिया आहे की गुजरातच्या कांद्याला निर्यातीस परवानगी दिली मात्र महाराष्ट्रास परवानगी मिळाली नाही असा मुख्य आरोप काँग्रेसचा होता. काँग्रेसचा आरोप बेछूट होता, चूक होता, असत्यावर होता. राज्यातल्या निर्यात बंदीची धोरणं अशी राज्यसभा होत नाहीत. ज्यांना एवढंही कळत नाही त्यांना निवडणुकीत मतं लोकांनी का द्यावीत? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आता मिळालेला मोठा उपयोग किंवा मदत, 6 देशांमध्ये आता कांदा विकण्याची संधी महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला मिळते आहे. आणि त्यामुळे आता महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांनी एकत्रित बसून सार्वजनिक रुदालीचा म्हणजे बिना कांद्याचा रडण्याचा कार्यक्रम करावा. मुंबईमध्ये महायुतीच्या जागांचं वाटप जे आहे जे शिल्लक राहिले आहेत ते येत्या 24 तासात त्याचा निर्णय होईल अशी माहिती. हीच योग्य स्ट्रॅटर्जी आहे. योग्य वेळेला योग्य कॅन्डिडेट घोषित करून जिंकण्याची रेस पूर्ण करणं या स्ट्रॅटर्जीने त्या ठिकाणी उमेदवार घोषित होतील. सदाभाऊ खोत यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे की फडणवीसांनी ईडीची कारवाई जी आहे ते आता वेगाने करायला पाहिजे. आपल्याकडे येतील नाहीतर मरून जातील. मला याबद्दलची माहिती नाही. सर, एकीकडे नसीम खान यांनी काँग्रेसवरती आरोप केलेला आहे. काँग्रेसमधील एक नेता आहे ज्याच्यामुळे कुठेतरी मुस्लिम समाजाला या लोकसभेमध्ये एकही तिकीट मिळालेलं नाही, अल्पसंख्याक समाजावरती अन्याय होते अशी नाराजी थेट त्यांनी व्यक्त केलेली आहे काँग्रेसमध्ये. मला वाटतं काँग्रेसची अंतर्गत गटबाजी आता एका उच्च स्तरावर पोचली आहे. जी काय उरली सुरलेली काँग्रेस आहे त्या काँग्रेसला एकसंध ठेवण्यामध्ये आता काँग्रेसचं नेतृत्व विफल झालं आहे. आणि म्हणून कदाचित आता उद्धवजींना तो एक स्कोप मिळालेला आहे. उद्धवजी काँग्रेसला एकत्र करण्याचा प्रयत्न ते करतील आणि तो करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. हे खरं आहे, पूर्ण देशात एकही अल्पसंख्याक उमेदवार काँग्रेसने दिला नाही. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही न दिल्यावर आमच्यावर आरडाओरड करणारे काँग्रेस आणि काँग्रेस समर्थक किंवा काँग्रेस समर्थक पत्रकार आता गप्प काय आहेत हा आमचा त्यांना सवाल आहे. आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की आमच्या या उत्तर मध्य मतदारसंघामध्ये कोण उमेदवार आहे याच्यापेक्षाही नसीम खान हे स्थानिक उमेदवार होते. ते अल्पसंख्याकाबरोबर सगळ्यांचं नेतृत्व करत होते. त्यांच्यावर अन्याय केला हे तर नक्कीच. पण ह्याही गोष्टीचं आश्चर्य आहे की कोकणातला एक असलेला मराठा भाई जगतापसुद्धा तिथे तिकीट मागत होते. त्यांनाही मराठा माणसाला, कोकणी माणसाला तडीपार करण्याचं काम या मतदारसंघातून काँग्रेसने उबाटाच्या मदतीने का केलं? भाईंवर सुद्धा अन्याय का केला? हाही सवाल महत्त्वाचा आहे. काल वर्षा गायकवाड यांना जरी उमेदवारी दिली असली तरी त्यांचा राहता मतदारसंघ हा दक्षिण मध्य मुंबई आहे. तो मतदारसंघ सोडून
आता प्रकाश आंबेडकर म्हणतात की कुठेतरी बळीची बकरी त्यांना केलेली आहे. मी त्यावर भाष्य करणार नाही. मी त्यांना एवढंच म्हणेल, ताई तुमचं स्वागत आहे, तुम्ही नक्की मतदारसंघामध्ये या. काल वर्षा गायकवाड उद्धव ठाकरेंना भेटायला गेले होते, तेव्हा उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारले की आता पहिल्यांदाच तुम्हाला पंजावरती मतदान जे आहे ते करावं लागणार आहे, तुमच्याच मतदारसंघातल्या उमेदवार काँग्रेसचे आहेत. तर त्यांनी असं म्हटलं की काय फरक पडतो पंजाला मतदान केलं तर, ते पंजाच्या हातामध्ये मशाल आहे. उद्धवजींनी ज्या वेळेला शिवसेना भवनामध्ये विशिष्ट वर्गाची बैठक घेऊन विशिष्ट वर्गाची मतं मिळवण्यासाठी माहीममधल्या विशिष्ट वर्गाला हे म्हटलं झालं गेलं विसरून जा. त्याच वेळेला हे लक्षात आलं माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, हे ते विसरले. छत्रपतींच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करायला ते विसरले. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या काँग्रेसचे ते अपशब्द ते विसरले. स्वतःच्या वचननाम्यामध्ये तर बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली होती की UCCला आमचं समर्थन आहे, त्या UCCच्या समर्थनाची भूमिका बाळासाहेबांची ते विसरले. सावरकरांना भारतरत्नाची मागणी ते करत होते, ते राहुल गांधींनी दम मारल्यावर ते विसरले. आता काँग्रेसला हाताला मी मतं देईन आणि माझं असलेलं ओरिजिनल शिवसेनेचं दुकान मी बंद करीन, अशा पद्धतीची भूमिका ते घेऊन बाळासाहेबांनी जे म्हटलं होतं काँग्रेसबरोबर मी कदापि जाणार नाही, ही भूमिका बाळासाहेबांची ते विसरलेत असं त्या ठिकाणी स्पष्ट होतं आहे. मोदींची सत्ता जर आता यावेळी आली नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादी आहेत ते येत्या विधानसभेमध्ये स्वतंत्र लढतील असं बाकी प्रकाश आंबेडकरांनी केलंय. इतकंच नव्हे तर महाविकास आघाडी ही विधानसभेमध्ये स्वतंत्र लढताना पाहायला मिळते. मी आज याच्यावर भाष्य करणार नाही. याचं कारण या पद्धतीचं निर्णय आणि निकाल या निवडणुकीतनं येणार आहे. त्यामध्ये मुंबईतल्या 6 जागा, महाराष्ट्रातल्या 45 जागा, देशात 400च्या पार हा निर्णय आल्यानंतर हे पक्ष आपापसात एकमेकावर डोकेफोडी इतकी करतील की एक पक्ष दुसऱ्या पक्षाला बरोबर घ्यायला तयारच होणार नाही. हे सर्व पक्ष रांग लावून त्या ठिकाणी वसंत स्मृती आणि योगक्षेम भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर रांग लावून उभे राहतील की आम्हाला BJP बरोबर तुम्ही घ्या, आम्हाला तुम्ही घ्या. आणि त्यासाठी रांगेत सुद्धा पुढे आपला नंबर लागला पाहिजे BJP बरोबर येण्यासाठी, त्यासाठी सुद्धा वशिलेबाजी करताना दिसतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.